नमस्कार सगळ्यांना, मी साक्षी. स्वागत आहे तुमचं आमच्या दिशा ब्लॉग्समध्ये. सो आज पण आमच्या इकडे पाऊस येतो आहे आणि मी तुम्हाला दाखवू नाही शकत एवढं. म्हणजे मी विंडो तर ओपन करू शकते की नाही बघूया, कारण आमच्या इथे ना आतमध्ये पाऊस येतो. विंडोमधून बघू शकता तुम्ही, आतमध्ये येतो पाऊस. आणि आज बघा, आज वारा पण आहे आणि पाऊस पण आहे. काय नाही बघत बटाची साईज एवढी आहे, माझ्या नवऱ्याला तरी जायचं. आपल्या इकडचं कालुंद्रे. कालचा व्लॉग जर आमचा बघितला असेल तर त्यात मी बोललेली की ह्यांनी मला कुठेच फिरायला नाही नेलं, त्यामुळे मी तुम्हाला फक्त घरातलं दाखवलं. सो त्यांनी ना लिटरली ती गोष्ट मनावर घेतलेली आणि आज ते मला घेऊन चाललेले आहे बाहेर फिरायला. सो बघू शकता, आजचं वेदर पण खूप मस्त आहे आणि वारा पण खूप सुटलेला आहे. मी गोवा गेलो होतो तेव्हा मी माझ्या नवऱ्याने ही बॉटल घेतलेली. आम्ही क्लारा म्हणून एक क्लब होता तिथे गेलेलो गोव्याला. सो ही बॉटल ते नेहमी आम्ही बाहेर जाताना हीच बॉटल कॅरी करतात. पण ही बॉटल अशी आहे की याचं झाकण माझ्याच्याने निघत नाही आणि मी त्याची रिक्स पण नाही घेत, कारण ते मला ओरडते. सो म्हणून आता ते आले तेव्हाच ही बॉटल भरणार. चला आम्ही आता निघतोय. माझी नाही, तुमच्या बॉटलचं ते निघालेलंच नाही झाकण. ह्या बॉटलचं झाकण मला एवढं इझी आहे निघत, पण यांना निघतं. पण ही काचेची असल्यामुळे सो मी पण माझी बॅग आणते. पहिले बॉटल्सची बॅग आणते. बॉटल्स टाकायत. हे बॉटल्स टाकते. तोपर्यंत मी माझ्या गॅलरीचा, बाल्कनीचा विंडो वगैरे क्लोज आहे की नाही, मोठा क्लोज सोडला की नाही मी आली आणि क्लोज करते. लिफ्ट यायची आहे. लिफ्ट आहे सेकंड फ्लोअरवर आणि आलेली आहे. नाही नाही, माहिती आहे त्यांना चुकी लागली आहे. सॉरी चुकत म्हटलं ना चुकलं. ही आमची एक एक्सयूव्ही आहे आणि ही एक आमची स्विफ्ट आहे. तिकडे आमची बुलेट उभी आहे. सो मागचा दरवाजा उघडून द्यालो. बस तुम्ही बस आलेलो आहे जायसाठी. बट तुम्हाला आम्ही अजून नाही सांगणार कुठे चाललोय. थोडा ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्ही पुढे. मम्मी पप्पा मागे बसलेले आहेत. आम्ही डॅमवर चाललोय का, पण तो इथे जवळचा डॅम नाही, लांबचा डॅम आहे. तर थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू. आम्हाला इथनं लागणार आहे. आता आम्हाला इथनं वाजणार आहे 1:18. 1:30 होणार आहेत. म्हणजे होया आपण. अरे रे 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 रे, ट्रिपल सीट आहे आणि पुढे पोलीस काका असतील. हो, पोलीस काका म्हणून पचकन उतरलाय माणूस. उतरलाय बघू शकता. पाणी जमा झालेलं आहे बहुतेक. पोलीस काका हेल्प करताय पूर्ण सगळ्यांना. सगळ्यांना. तर काय तुम्ही बघू शकता, आता आम्ही घेऊन चाललो आहे वडापाव. तर हा शेडूंग फाट्यावरचा वडापाव आहे, फेमस वडापाव इकडचा. तुम्ही बघू शकता इथे गर्दी किती आहे वडापावसाठी. तर इथे नक्की जर तुम्ही खोपोली साईडला जात असाल तर शेडूंग साईडचा वडापाव नक्की ट्राय करा. मी पुणे हायवे एक्सप्रेसला आलो आहे. बघू शकता इकडे पण पाऊसच आहे आणि विथ वडापाव आम्ही एन्जॉय करतोय. आता थोडा पाऊस आलेला होता तर आमचा हा वायपर बंद झालेला आहे पूर्णतः. हा बघू शकता तुम्ही, हाच काम करतोय. बरं झाला नाही बंद झाला, हा झाला. काय जर तो बंद झाला असं झाला तर आम्हाला इकडे युटर्न मारून घरी निघावं लागलं असतं. काही जरा काय ना काय जुगाड केला असतं मी. तेवढं आहे मी गाडीमध्ये, काय नाही करू शकतो. पोलीस काका आलेले आहेत काहीतरी सांगायसाठी. सो बघूया ते काय म्हणतायत. ते बोलतायत की मिसिंग लिंकने जा बहुतेक. लोणावळा जायचं. लोणावळा इथून घ्या, राईट घ्या, परत 400 मीटरहून लेफ्ट घ्या. 400 मीटर होणार ना. ठीक आहे, धन्यवाद. दरड कोसळलेले आहे, बघू शकता. ट्रॅफिक डायव्हर्ट केलेलं आहे या साईडने. तर आता समजलं आम्हाला की इकडनं का पाठवलेलं आहे, म्हणून तिथे तेवढी ट्रॅफिक झालेली आहे. तर आता आम्ही आलेलो आहे टनल मध्ये. सो बघू शकता, हा सगळ्यात लंबावाला टनल आहे का? नाही. नाही, हा तर
आता सुरू झाला बाहेर निघाल्यानंतर तुम्ही व्ह्यू बघू शकता काही लेफ्ट हँड साईडला जो तिथं व्ह्यू असेल पूर्ण फॉगी झाला असा तो व्ह्यू बघू शकता सगळे. तुम्ही समोरही बघू शकता हे काहीच दिसत नाही समोर. आणि foggy इकडे foggy बघा झालेलं आहे. किती सुंदर असे झरणे आहेत. मला सांगितलेलं होतं की चिक्की फेमस आहे म्हणून, ते ही मगनलालची चिक्की ही लोणावळ्यामध्ये भरपूर फेमस आहे, म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रात फेमस आहे. पण लोणावळ्यामध्ये तुम्ही बघसाल की लगातार दुकानाच्या बाजूला दुकान कंटिन्यू पूर्ण लोणावळ्यामध्ये मगनलाल चिक्की तुम्हाला दिसणारच. आम्हाला आता फक्त 6 किलोमीटर पुढे जायचं आहे आणि 6 किलोमीटर जायसाठी आम्हाला लागतोय 1 तास. आता वाजलेले आहे 1:10 आणि आमचं अरायवल दाखवत आहे 2:13. फक्त 6 किलोमीटरसाठी काय 1 तास 3 मिनिटं तुम्ही विचार करू शकता की किती ट्रॅफिक आहे तिथे. बघू शकता इथे किती पाणी भरलेलं आहे. पण मला हे खूप जास्त आवडलेलं आहे जे काही आहे. काय आहे हे असे डोर्स बनलेले आहेत. कमेंट मध्ये सांगा हे दरवाजे. काय आहे गाईज, कारण की आम्हाला माहित नाही हे काय आहे. तर तुम्हाला ज्याला कोणाला माहिती असेल हे काय आहे स्ट्रक्चर कसं आहे तर आम्हाला कमेंट करून हा मला असं वाटतं त्या साईडने ना पाणी आहे, सो पाण्यामुळे इकडे काहीतरी कव्हरअप करायसाठी यांनी असं काहीतरी डेकोरेट केलं. बट हे जुन्या काळातलं वाटत आहे कारण जे दगड दिसत आहेत ना ते भरपूर मोठे मोठे आहेत. सो माहिती नाही. ब्लॉग्समध्ये तुम्ही फक्त आणि फक्त रस्ते जास्त बघितलेले असेल कारण एवढा सुंदर रस्ता होता ना आजचा की खूप छान. आणि असं पूर्ण असं डोंगराळ होतं आणि तिथनं असे झरणे वगैरे होते. सो आता आम्ही आलेलो आहे आमच्या लोकेशनवरती जिथे आम्ही येणार होतो. सो आता आम्हाला फक्त हाफ आवर लागणार आहे जस्ट बिकॉज ऑफ ट्रॅफिक. जर ट्रॅफिक नसतं तर आम्ही खूप लवकर पोहोचलेलो असतो त्या लोकेशनवरती. बघू शकता मागे मम्मी आणि पप्पा बसलेले आहेत. मम्मी पप्पा हाय बोला. आणि इकडे हे बसलेले आहेत, यांच्याशी बोला तुम्ही. हे तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात. गाईज भरपूर ट्रॅफिक आहे बुशी डॅमला. तुम्ही येऊ नका लवकर बुशी डॅमला. यायचं असेल तर सकाळी या आणि पीक टाइमला तर निघूच नका तुम्ही, कारण की फक्त 4 किलोमीटरला 40 मिनिटं दाखवतं. तुम्ही विचार करू शकता किती ट्रॅफिक आहे. तुम्हाला तर बॅक कॅमेरा होत नाही, तुम्हाला बॅक कॅमेरा एक फुटेज दाखवतो मी थोड्या वेळात. ते बघू शकता इथे एवढं पाणी भरलेलं आहे ना इथे सुद्धा बुशी डॅमला. पण वेदर खूप मस्त आहे. सो बघू शकता मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. उतरायचं आहे म्हणून मी जोडवी काढून मम्मी जवळ दिलेले आहेत. आणि हे इकडे कंटाळलेले आहेत. यांचा विचार होता की आपण यू टर्न घेऊन घरी जाऊया, पण आम्ही तिघ जण आमच्या डिसिजनवर स्टिक होतो म्हणून. पण हे उतरणार नाही आहे तसं यांनी बोललेले आहेत. हे फोनची काळजी घेणार आहे कारण जो माणूस यू टर्न घेऊ शकतो इथनं जाताना त्या माणसाला यायचा काहीच अधिकार नाही आहे ठाण्यामध्ये. सो गाईस तुम्हाला सांगते मगाशी आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो. आमच्या पुढे एक ब्लॅक कलरची ब्लू कलरची बलेनो होती ब्लू कलरची. तर त्या जोपर्यंत ती गाडी होती तोपर्यंत ट्रॅफिक होतं लिटरली. म्हणजे रनिंग सुद्धा नव्हतं की आम्ही चालत आहे आमची गाडी म्हणून. एकाच जागेवर थांबलेलो किती 10-15 मिनिटं. आणि जशी ती गाडीने यू टर्न घेतली तिने दुसरी लाईन जाम केली आणि आमची लाईन निघाली. सो बलेनो ब्लू पनौती होती. रस्ता कमी पडलेला काही या बाईक वाला रस्ता कमी पडला म्हणून त्यांनी गाडी चालवून टाकलेली. रॉयल एनफिल्ड आहे जी कधी निघत नाही. ती फक्त रॉयल म्हणून त्या सोसायटीच्या गेटच्या पुढे उभी असते. बस तिचं तेवढंच काम. बस तिचं काम आहे की येता जाता कोण येते कोण जाते बघते. त्यात पेट्रोल असलं की लोक येऊन काढून घेऊन जातात. त्याचे आरसे लोक तोडून ठेवतात. पण ती गाडी कधी निघत नाही. का बरं? कारण की काही टाइमच भेटत नाही. गाडी तुम्ही बघू शकता गाडी आहे खरं 2-2 गाड्या आहे. कोण बाईक चालवणार आहे. आम्ही आलेलो आहे बुशी डॅम आणि पुढे मस्त छान छान झरणे आहे आणि आम्ही गाडीमध्ये आहे सगळेजण. मी वाट बघतोय की आम्ही कधी कधी पोहोचू आमच्या लोकेशनवरती बिकॉज आम्ही भरपूर कंटाळलेलो आहे. आता आम्ही पोहोचलो आहे बुशी डॅमला. तर तुम्ही बघू शकता की इथे मस्त व्ह्यू आहे इकडे पूर्ण बुशी डॅमचा. आणि इथे आम्ही मागून येतो. आता जरा चढलो आम्ही म्हणून जरा सॉस फुलते आमची. प्रॉपर याला पूर्ण ड्रेस वगैरे तुम्ही हाफ पॅन्ट वगैरे घालून यायची. आम्ही चुकी केली की आम्ही जीन्स पॅन्ट घालून आलो.
काय ना काय आमचा मोबाईल ते बघू शकत होते. तर आता आम्ही ब्लॉगिंग नंतर करू, तर आम्ही सोडून घेतो. पहिले तिकडे लोकेशनवर पोहोचतो आणि मग तुम्हाला भेटतो. पाण्याचा फोर्समुळे आम्ही कोणी पाण्यात उतरत नाही आहे. पाण्याचा फोर्स भरपूर आहे आणि तुम्ही बघू शकता गर्दी किती झालेली आहे. पाऊस कंटिन्यू पडल्यामुळे पावसाचा फोर्स आणि पाण्याचा फोर्स इतका जास्त झाला आहे. पूर्ण भुशी डॅम बंद केलेला आहे. वरती बघू शकता तुम्ही, ते पाण्याचा फोर्स बघू शकता. तर आम्ही आता बुशी डॅमवरनं परत निघालेलो आहे आणि तुम्हाला बुशी डॅमचा एक्सपिरियन्स हे सांगतील की कसा होता. वर्स्ट एक्सपिरियन्स होता बुशी डॅमचा गाईस. खरं सांगू, गर्दी एवढी आहे ना, लिटरली तुम्हाला उभं राहायची जागा नाही तिथे. आणि तुम्ही आता तुम्हाला बॅक कॅमेरा होत नाही, बॅक कॅमेरा दाखवला असतो. आणि तिथे फक्त ड्रिंक केलेले लोक होते, तर काही एवढी मजा नव्हती. आम्हाला तर काही मजा आली नाही. तुम्हाला जर यायचं असेल तर मी येऊ शकता, असं काय म्हणू शकत नाही आम्ही की नका येऊ करून. पण आम्हाला तर आवडलं नाही. आम्हाला असं वाटतं की आम्ही पनवेलचा आधे तलाव, आधे वॉटरफॉल आहे ज्यांना माहिती असेल पनवेलचा, तो पण आम्हाला परवडेल असं होता. बट इथे एवढा एक तर आम्हाला 3.5-4 तास लागले यायला बुशी डॅमला एवढ्या ट्रॅफिकमध्ये. त्याच्यानंतर आम्ही आलो तर वॉटरफॉल पावसाळ्यामुळे एवढा तुम्हाला मी फुटेज टाकतो मी त्याची, एवढा हेवी रेनफॉल होता आणि एवढ्या फोर्समध्ये येत होतं वॉटरफॉल डॅममधून. तर ते आतमध्ये पहिले कोणाला उतरू दिलं नाही. सेकंड थिंग, तेव्हा थोडंसं वॉटर आपला एक नदी होती, तिथे आम्ही जाऊन बघितलं, तिथं पूर्ण फक्त ड्रिंक केलेले लोक होते, म्हणून आम्हाला तिथेही जाता आलं नाही. तर आम्ही आता एक 10 ते 15 मिनटं फक्त आम्ही थांबलो बुशी डॅमवर आणि आता आम्ही रिटर्न निघालेलो आहे. हे बघा गाईज, लोक असे रस्त्यामध्ये गाडी टाकतायत आणि मग पूर्ण रोड जाम होत आहे. तर यांनी बरोबर केलं. तरी पण गेला निर्लज्ज. हे ऑटो रिक्षावाले पण असेच करतात. सो आता आम्ही एका साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये थांबलेलो आहे नाश्ता करायसाठी. बघू शकता माझा नवरा तिकडे आहे. आम्ही चेंज वगैरे केलं आहे इथेच आणि आता बसलेलो आहे नाश्त्याचा वेट करत. नाश्ता झाला की मग आम्ही लगेच निघू. सो तुम्हाला दाखवूया आम्हाला किती वेळ लागतो आणि आम्ही कधी निघतोय ते. रिटर्न जर्नी कशी असणार. इकडे भरपूर पाऊस येतो आणि भरपूर थंडी आहे. आम्ही आफ्टर चेंज आम्हाला एवढी थंडी लागलेली ना की काय सांगू. हे आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी जायसाठी. तो गाडी अशी आली की मी तशी जाईल. थोडी पाठी घेतली की मी बसेल अशी चटकन इकडनं जाऊन. ज्याही लेनमध्ये गाडी टाकेल ना ती लेन स्लो पडते. ती लेन चालली आहे पटापट, सगळ्या लेन चालल्या आहे, पण ही लेन हो बघा बघा ती लेन. काय झालं मम्मी एकदा सांगा. आम्ही एक्सपिरियन्स सांगू बुशी डॅमचा. बुशी डॅमचा एक्सपिरियन्स खराब होता. काय झालं होतं मम्मी. तिथे गेलो आम्ही, बाकीच्या लोकांना बघितलं बस. आमच्या मम्मी माणसाची प्लेलिस्ट ऐकायची असेल तर बघू शकता. ऐका काय सगळ्यांना गाणं आवडते. मला जत्रेला येऊ द्यायची. मम्मी पण डान्स करते. पप्पा झोपले. पप्पांची गिरली. पप्पांची गिरली. अभी मेरे को बुखार आ जाएगा. मैं पहले से हो जाता हूँ. टॉवेल बिवेल घेऊन लागती थंडी वाजायला. असं वाटत आहे आता शेविंग साठी बसणार आहे. बघू शकता यांची चुकीची चॉईस. बाकीच्या लेन चालली आहे, ही लेन पण पुढे चालली आहे, पण हीच लेन अटकलेली आहे. हा बघू शकता. आता त्याच्यामध्ये माझी काय चुकी सांगा. आता मी ते समोरची लेन जात नाही, त्यात मी काय करणार. मी काय समोर ढकलणार आहे की जा बाबा. मला जिकडे गॅप भेटला मी तिथे टाकली लेन मध्ये, तोही अटकलाय समोरचा. असं नाही की मी एकटाच अटकलोय. आता इकडची लेन जाते. पण नेहमी मी त्याच्यासोबत नाही राहत ना, मी तुमच्यासोबत राहते ना. नेहमी ही चुकीची चॉईस कशी होऊ शकते. ही पण लेन पुढे चालली पण आम्ही इथेच थांबलेलो आहे. बघू शकता तुम्ही आजूबाजूच्या दोन्ही लेन पुढे चालल्या पण आम्ही इथेच आहोत. मम्मी काय करायचं. गेली 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 पुढे चालली निघाली. सगळ्या गेल्यानंतर आम्ही चाललोय. पण निघालेलं महत्व आहे काय. गोष्ट दाखवते. पप्पांनी ना आम्हा दोघांना आम्हा तिघांना सगळ्यांना
बुशी डॅम खूप छान आहे म्हणून आणलेलं. आणि आता त्यांची अवस्था बघू शकता. आम्ही तिघं फुल ऑन बॅटरी आहे आणि त्यांची बॅटरी बघा. आम्ही एक प्रँक करणार आहे आता, असं बघू शकता त्यांच्या. मम्मी बघू शकता आता आम्ही पनवेल पोहोचलेलो आहे आणि आता एक लगेच व्हॅन होणार आहे. मम्मी बोल झोपलेली होती ना मी. पप्पाचा बदला घेण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे आम्ही घरी पोहोचलेलो आहे. सो आता मी बनवते स्वयंपाक. टाइम काय आला? अरे बापरे 8:30. बापरे कामवाली अशीच ठेवून गेली. आमच्या बाई, आमच्या मनीषा ताई सगळं सामान भांडे असेच ठेवून गेले. आणि आता मला इथे स्वयंपाक करायचा आहे. सो मला हे सगळं क्लीन करावं लागेल. करू सोबत. तर आजचा दिवस तुम्ही बघितलाच असेल. काहीतरी अशा प्रकारे आजचा आमचा दिवस होता. आज आम्ही गेलेलो बुशी डॅम, जे काही एवढं वर्थ नव्हतं, बट स्टील वी हॅव एन्जॉईड दी डे. हां, एन्जॉईड दी डे. म्हणजे रस्ते वगैरे खूप छान होते. स्मॉल वॉटरफॉल्स होते, जे मिनी वॉटरफॉल्स होते ऑन दी वेमध्ये. सो ते वगैरे एन्जॉय केलं. पण ट्रॅफिकमुळे आम्ही खूप दमलेलो. घरी आल्यानंतर पण आमची ब्लॉग करायची काहीच इच्छा नव्हती, कारण आम्ही एकदम असं दमून गेलो. सो आम्ही जेवण केलो आणि रूममध्ये आलो. तर भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये गाईस. तर आता हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. तर भरपूर थकलेलो आहे अशा प्रकारे. तर होप सो तुम्हाला हा आजचा व्लॉग, बुशी डॅमचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. तर नक्की हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. आमचा नवीन स्टार्ट आहे, तर थोडं तुम्ही पण सपोर्ट करा. त्यासाठी तुम्ही सपोर्ट कराल तर आम्ही अजून ग्रोथ करू. तर भेटूया आता उद्या पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.